तर राज ठाकरे दिलदार मनाचा माणूस असं प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राजकीय संबंधामध्ये असतात, कधी कुणाचीही भेट होते असं प्रताप सरनाईक यांनी या भेटीसंदर्भामध्ये म्हटलेलं आहे। तर दोघांच्या भेटीला राजकीय अर्थ आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। या दोघांच्या भेटीवर राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री स्वतःच खुलासा करतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। ठीक आहे, वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात, कधी कोणाची कोणाबरोबर सूत जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना असते। त्यामुळे कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब कधी कांदे पोहे खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात। राजसाहेब दिलदार मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहुणचार करत असतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजसाहेबांची आज जी भेट झाली, निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे, परंतु राजसाहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत। म्हणून उद्याच्या महानगरपालिकेचे समीकरण काय होतील किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आत्ताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे। त्यांच्या या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील। एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर ही भेट महत्त्वाची कशासाठी? मी आत्ताच म्हणतो ना, राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात, त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते, आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील। चर्चा एक स्वतंत्र विषय आहे, भेटी एक स्वतंत्र विषय आहे, ज्याला त्याला व्यक्तिगत अधिकार असतो तो एकमेकांना भेटू शकतो। असं कोण म्हणतंय तुम्हाला? असं बिलकुल नाही। असं त्याचं असं कोणी राजसाहेब बोलले का उद्धव साहेब बोलले? बिलकुल येतील। आमच्या फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्याच पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राजसाहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असतील भेटले असतील, तर त्याच्यामध्ये असं काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही। आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे पण संबंध ठेवण्याची प्रथा आहे। राजसाहेब आणि फडणवीस साहेब, राजसाहेब आणि राणेंचं कुटुंब एक वेगळा संबंध आहे, म्हणून अगर दोघं भेटले असतील तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरून आहे। ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं। आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असावा, त्यामुळे या बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं।